मेजर प्रतापराव महाडिक बोलतोय. मकरंद म्हणजे तुम्ही मृत्युंजय देशमुखांचे लहान भाऊ का? हो. एक मिनिट, तुम्ही जयदत्ताला ओळखता? ओळखतो ना, मराठा बटालियन मध्ये आम्ही एकत्र होतो. तुम्ही कशासाठी फोन केलाय? प्रतीक्षा वहिनी आहेत का घरी? हो आहेत ना. एक मिनिट देतो त्यांना. वहिनी बोला. हॅलो. नमस्कार वहिनी, मी मेजर प्रतापराव, मृत्युंजयचा मित्र. मित्र म्हणजे तुम्ही कुठून बोलताय? म्हणजे आणि यांचे मित्र म्हणजे? वहिनी माझी नुकतीच सुटका झाली आणि मी भारतात आपल्या मायभूमीत परत आलोय. मृत्युंजयनी तुमच्यासाठी चिठ्ठी दिली आहे वहिनी, आणि ती देण्यासाठी मी तुमच्या घरी येतोय लवकरच. चिठ्ठी? वहिनी अरे ऐकलंस का? अरे याने चिठ्ठी पाठवली आहे. अरे वहिनी अगं त्यांना विचार ना, ते कधी येतात. हॅलो, हे बघा तुम्ही. काय झालं? देवा, हे खरंच आहे. प्रार्थना, विश्वास बघ ना तू. माया नाही रे जाऊन तिकडे. देव्यानी, अरे आलास तू? आलो ना. हां, हे आमच्या गळ्यात डबा येतो, जरा काढ. विक्रम, हे काय केलेस तू? ठेव ना डबा इथे. तुला दिसतं ना, आम्ही एक अत्यंत महत्वाची बातमी वाचतोय. आमचे दोन्ही हात बिझी आहेत. डबा काढ ना प्लीज. काय चाललंय तुझं? अरे काय चाललंय? काढू देत ना. तू पण ना, बघू तरी देत मला पण. अच्छा, ही बातमी होती का पेपर मध्ये? विक्रमादित्य राजे शिर्क्यांचं नवीन लुक. तू म्हणालीस ना देव्यानी आम्हाला की जरा विक्रम स्वतःमध्ये बदल कर, जरा स्वच्छ दिस, म्हणून आम्ही कापून टाकले केस. हे देव्यानी, कसे दिसतोय आम्ही? बघा पप्पू. पप्पू? पप्पू पप्पू. पप्पू दिसतोय आम्ही? तुझ्यासाठी एवढा सगळं आम्ही खटाटोप केला आणि तू आम्हाला पप्पू म्हणतेस? हे बस, हे आम्ही कापलेले शेवटचे केस. यापुढे आयुष्यात आम्ही कधीही कटिंग करणार नाही. बस ठरलं आमचं. सॉरी. नाही सॉरी नाही, सॉरी विक्रम. हे बोलायचंच नाही आम्हाला. अरे सॉरी विक्रम. सॉरी सॉरी. मी काय बोलते ते ऐकून तर घे. खरं सांगू, एकदम स्मार्ट दिसतोय. खरं ना? खरं म्हणजे खरं तर आता तुझ्याबद्दल मला वाटणारी काळजी वाढली. का? आता मी केस पण कापले. तुझ्या सगळ्या गर्लफ्रेंड्सना माहिती आहे ना तुझं लग्न झालंय ते?
नाही माहिती नसेल तर त्यांना सांगायचं काय सांगायचं? की तुझं लग्न झालंय. अच्छा, आमच्याकडे बघून वाटत नाही. आम्ही खूप यंग वाटतो ना. यंग वाटत असशील तरीही लग्न झालंय. हा, ते झालंच आहे. हा. नाही, तू नको काळजी करूस. देवेनी, अच्छा, म्हणजे तुला आम्ही आत्ता आवडायला लागलो. म्हणजे याआधी आम्ही तुला आवडत नव्हतो. विक्रम, असं नाहीये. तू जसा होतास तसा आहेस ना, तसाच मला आवडतोस. बरं तू लवकर का आलास ते सांगितलं नाहीस? हॅलो. हा, आम्ही ऍक्च्युली मीटिंगसाठी बाहेर जाणार होतो. ते सांगा तुला आम्ही घरी आलो. अच्छा, म्हणजे तू आता मीटिंगला चाललायस. मी आपली उगाच खुश होते. देव्यानी, आमची मीटिंग फक्त काही वेळाची आहे. ती आटपून आम्ही लगेच परत घरी येतोय. ओके? इकडे बघ. कसं दिसतोय आम्ही? स्मार्ट दिसतो ना? काही बोलू नकोस. तुझ्या डोळ्यात दिसतंय आम्ही कसे दिसतोय ते. कसे माहिती? पप्पू. राज क्रिमिनल आहे. त्याच्यासारखा शिकलेला मुलगा आपली सद्विवेक बुद्धी गहाण ठेवून हातामध्ये बंदूक घेतो आणि त्याच्या या गोष्टीचं तू समर्थन करतेस. इनफॅक्ट तू तर पोलिसांचे आभार मानायला हवेस. सरेंडर केलं म्हणजे काय उपकार नाही केले त्याने पोलीस डिपार्टमेंटवर. त्यात त्याचा सुद्धा फायदा होता. न्यायालयावर विश्वास ठेवण्याव्यतिरिक्त तुम्ही आणि मी काही करू शकत नाही. घे खाऊन. नकोय मला. फुकटचं खायला मिळतंय ना तर घे खाऊन. उगाच रुबाब दाखवू नकोस. एकदा सांगितलं ना नकोय म्हणून. सुरुवातीला तुझ्यासारखे सरकारी जावई असेच वागतात. काही दिवस तुला इथंच चढवत ठेवला ना तर तू सुद्धा सुतासारखा सरळ होशील. मुकटाने खाऊन घे. आतापर्यंत वाघळे साहेबांच्या सांगण्यावरून तुझ्याशी इज्जतीने वागत आलो. तू बघत तुझी काय अवस्था होत ती. साहेब, त्या राजला समजवण्याची गरज आहे. का? काय झालं? सध्या तो कोणाचं ऐकत नाही. जेवणात ताटही फेकून दिलंय. दिवसेंदिवस तो खतरनाक होत चाललाय. फक्त तुमच्या सांगण्यावरून आम्ही त्याला सौजन्याने वागतोय, पण त्याची दादागिरी वाढत चालली. ठीक आहे, निघा तुम्ही. मी पाहतो काय करायचं ते. साक्षी, काय काय झालं? एवढी खुश काय? साक्षी, अगं फोन. आई बोल ना. फोन आला होता. फोन
कोणाचा फोन आला होता? मेजर 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 प्रतापराव महाडिकांचा फोन होता. म्हणजे ते म्हणाले की हे म्हणजे तुझे बाबा. बाबा बाबांबद्दल काय म्हणाले का ते? ते म्हणत होते की तुझे बाबा त्यांच्या बरोबर कैदेत होते. आणखीन काय म्हणाले ते बाबांबद्दल? अगं तुझ्या बाबांनी त्यांच्याजवळ चिठ्ठी दिली आपल्यासाठी. तू मला त्यांचा नंबर दे, मी त्यांना फोन करून विचारते अजून बाबांबद्दल काही. अगं पण ते स्वतःच येणार आहे तिथे चिठ्ठी द्यायला. कधी? लवकरात लवकर. तू देऊला सांगितलीस बातमी? नाही ग, म्हणजे मला इतका आनंद झाला, मला काही सुचतच नव्हतं. फोन हॅलो 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 देऊ. साक्षी, काय झालं साक्षी? देऊ देऊ खूप आनंदाची बातमी आहे. बातमी? कोणती बातमी? आपल्या बाबांबद्दलची बातमी आहे देऊ. ते मेजर प्रतापराव म्हणून आहेत, आपल्या बाबांबरोबर तिकडे कैदेत होते. बाबांनी ना त्यांना चिठ्ठी दिली आणि ते ती चिठ्ठी घेऊन इकडे येत आहेत आपल्याला भेटायला. खरंच? खरंच ते बाबांबरोबर होते? हो. साक्षी, साक्षी आई कुठे? आईला फोन दे ना. हो, आई आहे इथे, एक मिनिट देते फोन. देऊ. आई, आई साक्षी बोलते ते खरं? हो ग. आई तू जिंकलीस. आई, आई मी बातमी विक्रमला देते हं. आणि लवकरच आम्ही दोघेही तुला भेटायला येतो. ये ग, लवकर ये, मी वाट बघते. हा देव, तू आलीस ना म्हणजे तुला सगळं सांगेन ना. शेवटी तू आमची हाक ऐकलीस. आज फक्त तुझ्याचमुळे आई एवढी खुश आहे. आता तिच्या, माझ्या, साक्षीच्या, खरं तर आम्हा सगळ्यांच्या चेहऱ्यावरील आनंद असाच टिकवून ठेवणं फक्त तुझ्या हातात आहे. त्यासाठी लवकरात लवकर बाबांना घेऊन ये. आणि मला खात्री आहे तू त्यांना परत घेऊन येशीलच. राज, काय प्रॉब्लेम आहे? तुला कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये म्हणून मी स्वतः खबरदारी घेतोय. माझ्या सगळ्या स्टाफला सुद्धा मी तशा इन्स्ट्रक्शन्स दिलेले आहेत. त्या तुझ्याशी सौजन्याने वागतायत. आणि असं असताना सुद्धा तुझ्या एवढ्या कंप्लेंट्स काय आहेत? हे बघ राज, आजवर जसा संयमाने वागत आलास तसाच यापुढे सुद्धा वागत राहा. ते तुझ्या दृष्टीनं फायद्याचं आहे. आणि मी संयम नाही दाखवला तर? तू काय बोलतोयस हे कळतंय का तुला? मी काय बोलतोय, कुणाशी बोलतोय हे चांगलं माहिती आहे मला. पण तुम्ही अजून माझ्या प्रश्नाचं उत्तर नाही दिलं. बोला ना, मी संयम नाही दाखवला तर काय करणार आहात? मला मारहाण करणार आहात?
मला गोळ्या घालून नंतर एन्काउंटर झालं म्हणून सांगणार आहात. मला आवडेल या अंधाऱ्या कोठडीत धडपडत जगण्यापेक्षा तुमच्या गोळ्या चिरून तडफडत मरणं मला जास्त आवडेल. बोला बघायसाहेब, प्लीज बघायसाहेब, मारून टाका मला. प्लीज बघायसाहेब, शूट मी बघायसाहेब, शूट मी, प्लीज बघायसाहेब, शूट मी, मारून टाका मला, मारून टाका मला बघायसाहेब, मारून टाका मला, शूट मी. 3 आणि 1 4. अगं केवढ्या जोरात आका मारते तुला झाल. अगं अगं मला फिरवते. अगं मला चक्कर. अगं म्हातारीला चक्कर येईल ना. काय झालं काय? काकू तुला माहितीये मेजर प्रतापराव महाडिक नावाच्या बाबांच्या एका मित्राचा फोन आला होता आणि बाबांनी ना त्यांच्याजवळ एक चिठ्ठी दिली आहे. ते ती चिठ्ठी घेऊन आपल्याला भेटायला येतात. चिठ्ठी आली म्हणजे मृत्युंजय येणार? नाही काकू, पण ते ह्याबद्दल काहीच बोलले नाहीत. ते फक्त बाबांची चिठ्ठी घेऊन येणार आहेत. बाबा कुठे आहेत, कधी येणार आहेत हे काहीच बोलले नाहीयेत ते. अगं पण आतापर्यंत आपल्याला माहित होतं का मृत्युंजय कुठे आहे, काय करतोय? पण आता त्याची चिठ्ठी आली म्हणजे तो जिथे कुठे आहे तिथे सुखरूपच असणार ना, असं समजायला हवं आपल्याला. आणि त्याला यावंच लागणार, नाहीतर म्हातारीला मरण कसं येणार? काय ग काकू, प्लीज काकू असं बोलू नकोस ना तू. तुला माहित नाही, माझ्या मुलाने मला घराबाहेर काढले ना तेव्हा दाम्या मला इथं घेऊन आला होता. आणि माझा मृत्युंजय त्यानं ना मी खचले होते, रडत होते, दुःखानं थरथरत होते, तेव्हा ही शाल माझ्या भोवती लपेटली आणि म्हणाला, आई आजपासून मीच तुझा मुलगा. आणि नोकरीच्या निमित्ताने मी जर इथून दूर गेलो ना आणि माझी आठवण आली ना तर ही शाल लपेटून घे, मी आजूबाजूलाच वावरत असे नसं तुला वाटेल. आणि खरं सांगते, जेव्हा जेव्हा त्याची आठवण येते ना तेव्हा मी ही शाल पांघरून बसते आणि तो आजूबाजूला आहे असं मला वाटतं. माझ्या मुलांना सुद्धा मी ठणकावून सांगितलं, मला मरण येईल ना तेव्हा अग्नी तुम्ही नाही द्यायचा, माझा मृत्युंजय मला दे. आणि खरं सांगते साक्षी, साक्षी त्याला ना इथं यायलाच हवंय. आणि तू येईल, माझा विश्वास आहे. मृत्युंजय येईल. त्याची चिठ्ठी आली ना, आता तोही येणार, खरंच येणार. साक्षी खरंच येणार आहे ग. देवयानी, आज तू खूप खुश दिसतेस. का? रोज मी खुश नसते. नाही नाही, तू रोजच खुश असतेस पण एवढी खुश नसतेस. हो ना. खुश खबर तुला मी सांगणारच होते. काय? एवढ्या लवकर? विक्रम, तेच आम्ही म्हटलं की एवढ्या लवकर कसं शक्य आहे. तू ऐकणार आहेस की नाही आता? ओके ओके ओके, सांग काय खुश खबर आहे? विक्रम, साक्षीचा फोन आला होता तेव्हा ती सांगत होती मेजर प्रतापराव महाडिक नावाचे बाबांचे एक मित्र आहेत. बाबा आणि ते युद्धकैदी म्हणून एकत्रच शिक्षा भोगत होते. त्यांची आता सुटका झाली आहे आणि बाबांनी आईसाठी एक पत्र पाठवलंय. ते घेऊन लवकरच ते घरी येणार आहेत. हा, दॅट्स ग्रेट. दिव्यानी, ही खरंच खूप मोठी खुशखबर आहे. अच्छा, आता मला कळलं तुझ्या चेहऱ्यावर एवढी खुशी काय आहे ते.
विक्रम, आयुष्यात सगळ्यात जास्ती कोणाला मिस केलं असेल ना, तर ते बाबा. आजपर्यंत त्यांच्या आठवणी घेऊनच जगते. काय रे, असं का पाहतोय? देवेनी, नाती काय असतात आणि त्यांचं आयुष्यात आपलं महत्व काय असतं हे तुझ्याशी लग्न झालं म्हणून आम्हाला कळालं. आपलं नातं तू ज्या पद्धतीनं जपतोयस ना, ते पाहून तुझं बोलणं अजिबात पटणार नाही. तुला नाती जोडताही येतात आणि जपताही येतात.